लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना दिले आहे सर्वात मोठे गिफ्ट। संक्रांती निमित्त लाडक्या बहिणींना आता महायुती सरकार डबल गिफ्ट देणार आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये जर तुमचं नाव असेल, आतापर्यंत योजनेचे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असतील किंवा काही हप्ते काही कारणास्तव आले नसतील, तर हा व्हिडिओ तुमच्याकरिता अत्यंत महत्त्वाचा आहे। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळू शकलेला नाहीये, त्यांच्याकरिता एक महत्त्वाचं काम मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ते जर तुम्ही पूर्ण केलं तर लगेचच अगदी 24 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता देखील जमा होणार आहे। तसेच मित्रांनो, राज्यभरातील लाडक्या बहिणींना संक्रांती निमित्त महायुती सरकारतर्फे कोणतं डबल गिफ्ट मिळणार आहे त्याबाबत देखील आता आपण जाणून घेणार आहोत। तसेच मित्रांनो, अजित पवार यांनी लाडक्या बहिणींकरिता मोबाईल गिफ्टचे वितरण केले जाणार असे मोठे विधान केले आहे। तेव्हा कोणत्या लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार आहे ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्हाला करतोय। जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेविषयक अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। नमस्कार मित्रांनो, आजची सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना दिलेली आहे आणि ही महत्त्वाची अपडेट आहे मकर संक्रांती निमित्त लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या डबल गिफ्ट बाबत। होय मित्रांनो, आता लाडक्या बहिणींना केवळ जानेवारी महिन्याचाच नव्हे तर सोबतच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील एकत्रितरित्या मिळणार आहे। होय मित्रांनो, जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकत्रितरित्या जमा होणार आहे। आणि मित्रांनो, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील अशाच प्रकारचे वक्तव्य नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे। तेव्हा महायुती सरकारतर्फे संक्रांती निमित्त लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट मिळणार आहे। आता मित्रांनो, हा जो बोनस आहे तो मागील वर्षी रक्षाबंधनाआधी जसा मिळाला होता तसाच असणार आहे। रक्षाबंधनापूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे आधीच लाडक्या बहिणींना बोनसच्या स्वरूपात बँक खात्यामध्ये मिळाले होते। मात्र आता हप्ता वाढ झाली आहे का? 1,500 रुपयांच्या हप्त्याऐवजी आता 2100 रुपयांचा हप्ता झाला आहे का? आणि मित्रांनो, हा जो बोनस मिळणार आहे तो मागे जितका मिळाला होता तितकाच मिळणार की मग वाढीव स्वरूपात मिळणार, याबाबत देखील आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो, देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत, त्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत असे भाष्य केले की लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या हप्त्यात वाढ केली जाणार आहे हे निश्चित आहे, पण जोपर्यंत अर्थसंकल्प सादर केला जात नाही तोपर्यंत ह्या हप्त्यात वाढ होणे अशक्य आहे। जे आश्वासन आम्ही लाडक्या बहिणींना दिले होते ते आम्ही पूर्ण करणारच आहोत। मात्र नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये तशी तरतूद आमच्या सरकारला करावी लागणार आहे आणि त्याखेरीज लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा हप्ता आम्हाला देता येणार नाहीये। मित्रांनो, पुढे मुख्यमंत्री असे देखील म्हणाले की मार्च महिन्यामध्ये महायुतीचं सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि हा अर्थसंकल्प एप्रिल महिन्यापासून पुढील वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत लागू असेल। म्हणजेच मित्रांनो, अर्थसंकल्प हा एप्रिल 2025 पासून मार्च 2026 पर्यंत लागू असणार आहे। तेव्हा राज्यभरातील लाडक्या बहिणींना मार्च महिन्यापर्यंत जो हप्ता मिळणार आहे तो 1,500 रुपयांचाच असणार आहे आणि त्या हिशोबाने सध्या मकर संक्रांती निमित्त लाडक्या बहिणींना जो बोनस मिळणार आहे तो 3,000 रुपये इतकाच असणार, 4200 रुपये नसणार। ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे। अनेक लाडक्या बहिणींना अशी आशा होती की निवडून आल्यानंतर लगेचच महायुती सरकार योजनेचा हप्ता हा 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार आणि त्या टप्प्याटप्प्याने वाढ करत नेऊन तो 3,000 रुपयांपर्यंत नेणार। पण मित्रांनो, ज्या बातम्या पुढे येत आहेत किंवा सरकारी आकडेवारी जी हाती आली आहे त्यानुसार लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांवर देखील नकारात्मक परिणाम होताना दिसत आहे। तसेच सरकारवर कर्जाचा अतिरिक्त बोजा असताना लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये खूप मोठी वाढ करणे किंवा त्याला दुप्पट करणे सध्या तरी सरकारला शक्य नाहीये। तसेच मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेसारख्या शासकीय योजनेवर चौफेर टीका होताना दिसते आहे। सुप्रीम कोर्टाने देखील महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेवर ताशेरे ओढले होते। तेव्हा मित्रांनो, ह्या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सध्या तरी लाडक्या बहिणींचा हप्ता हा डबल होणार नाही अशी चिन्हे आहेत। पण मित्रांनो, नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका गोष्टीची शाश्वती लाडक्या बहिणींना दिली की जे आश्वासन आम्ही निवडणुकीपूर्वी दिले होते ते काहीही झाले तरी आम्ही ते पूर्ण करणार। महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल आम्ही करणार नाही, तसेच त्यांचा विश्वासघातही करणार नाही, अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। मित्रांनो, आता लगेचच आपण त्या 12 जिल्ह्यांबाबत जाणून घेऊया ज्यांची निवड ही लाडकी बहीण योजनेच्या बोनस वाटपाकरिता करण्यात आलेली आहे। ह्या जिल्ह्यांमध्ये
जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 7वा आणि 8वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। पुणे प्रादेशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचा तसेच अमरावती प्रादेशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे नागपूर विभागातील 2 जिल्ह्यांचा समावेश आहे। मित्रांनो, पुणे प्रादेशिक विभागामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो। त्याखेरीज अमरावती प्रादेशिक विभागामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम ह्या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो। त्यानंतर नागपूर प्रादेशिक विभागामध्ये ज्या 2 जिल्ह्यांचा समावेश आहे ते 2 जिल्हे म्हणजे भंडारा आणि चंद्रपूर। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्याकरिता ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे, ज्या 12 जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम योजनेचा बोनस मिळणार आहे, 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, ते 12 जिल्हे म्हणजे सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, भंडारा आणि चंद्रपूर। मित्रांनो, ह्या 12 जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी आहात का? कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की सांगा। मित्रांनो, सर्वप्रथम ह्या 12 जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना योजनेचे 3000 रुपये मिळणार आहे। जानेवारी महिन्याचे 1500 आणि फेब्रुवारी महिन्याचे 1500 असे 2 लाडकी बहीण योजनेचे हप्ते एकत्रितरित्या जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे मोबाईल वितरणाबाबत। दिवाळीपूर्वी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मोबाईल फोनचे वाटप केले जाणार अशा प्रकारची न्यूज चांगलीच चर्चेत होती। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महिलांना मोबाईल फोनचे वितरण करण्यात आल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते। तेव्हा आता लाडक्या बहिणींना मोबाईल फोन मिळणार अशा प्रकारची फेक न्यूज सुद्धा चांगलीच व्हायरल होत होती। त्याशिवाय लाडक्या बहिणींना पैठणी साडी वितरित केली जाणार अशी देखील न्यूज पुढे आली होती। मित्रांनो, महाराष्ट्रातील महिलांना सरकारतर्फे मोबाईल गिफ्ट मिळणार हे तर नक्की आहे, मात्र ते केवळ त्याच महिलांना ज्या उमेद अभियानाशी संलग्न आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला ज्या उमेद अभियानाशी संलग्न होत्या त्यांना मोबाईल गिफ्टचे वाटप करण्यात आले। आता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील उमेद अभियाना अंतर्गत कार्यरत महिलांना मोबाईल गिफ्ट दिला जाणार आहे। त्याशिवाय काही महिलांना पैठणी साडीचे वाटप देखील केले जाणार आहे। मात्र सध्या तरी लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार नाहीये हे नक्की। तेव्हा मित्रांनो, अशा प्रकारच्या कुठल्याच फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका। आता मित्रांनो, आपण लाडक्या बहिणींच्या एका मोठ्या समस्येचे निराकरण करूया। अशा महिलांना उपाय सांगूया ज्यांना डिसेंबरचा हप्ता अजूनही मिळालेला नाहीये। मित्रांनो, अशा देखील काही महिला आहेत ज्यांना आतापर्यंतचे योजनेचे सगळे हप्ते मिळाले, मात्र डिसेंबरचाच हप्ता मिळू शकलेला नाहीये। मित्रांनो, असे होण्यामागील सर्वात प्रमुख कारण म्हणजे तुमच्या आधार कार्डाचे डिलिंक झालेले आहे। होय मित्रांनो, तुमच्या बँक खात्यापासून तुमचे आधार कार्ड विलग झालेले आहे। ते डिलिंक झाल्या कारणानेच लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला मिळू शकलेले नाहीये। तेव्हा अशा केसमध्ये एक महत्त्वाचं काम तुम्ही करू शकता। तुम्ही तुमच्या बँकेत जा आणि तुमचे आधार कार्ड बँक खात्यापासून विलग तर झाले नाही यांना ह्याची खात्री करून घ्या, आणि तसे झाले असेल तर बँक कर्मचाऱ्यांना पुन्हा ते लिंक करण्याबाबत सांगा। तेव्हाच तुमचे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण सुरू होईल आणि मग शासनाला विविध योजनांचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग करता येणे शक्य होईल। मित्रांनो, हा एक उपाय करून बघा आणि मग 24 तासांच्या आतमध्येच तुमच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळेल। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले आहे। ते म्हणाले की लाडकी बहीण योजना ही महिलांच्या उत्थानासाठी होती असे म्हणणारे सरकार त्याच महिलांना उद्ध्वस्त करणार आहे असे स्पष्ट दिसत आहे। घरादारावर उठलेले हे सरकार भाऊ की वैरी हे आता भगिनींनीच ओळखावे। सचिन सावंत यांनी x.com वर ट्विट करत म्हटले की एका बाजूला राज्यातील महिलांना लाडकी बहीण संबोधून 1500 रुपये देत स्वतःला भाऊ म्हणून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भाऊजींना दारूच्या आहारी पाठवत बेवडे करायचे। कित्येक महिला रोजंदारीवर काम करतात आणि त्यांचे पती मुले मारझोड करून व्यसनासाठी पैसे हिसकावून घेतात। दारूच्या व्यसनातून किती परिवार उद्ध्वस्त झाले आहेत याची गणती करता येणार नाही। लाडकी बहीण योजना ही महिलांच्या उत्थानासाठी होती असे म्हणणारे सरकार त्याच महिलांना उद्ध्वस्त करणार आहे असे स्पष्ट दिसत आहे। घरादारावर उठलेले हे सरकार भाऊ की वैरी हे आता भगिनींनीच ओळखावे। राज्य सरकारने आता व्यसनमुक्ती नशामुक्ती कार्यक्रम बासनात गुंडाळून ठेवावे आणि खुलेआम घरे बुडवा दारू जिरवा कार्यक्रम हाती घेऊन त्याचा प्रचार प्रसार सुरू करावा। जाहीर निषेध योजनांना लागणारा निधी जमा करण्यासाठी लोकांची घरे उद्ध्वस्त करण्याऐवजी भ्रष्टाचार कमी केला तर अधिक चांगले राहील। मित्रांनो, सचिन सावंत यांच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच लाडकी बहीण योजनेविषयक महत्त्वाच्या अपडेट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।